नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघत आहात की ह्या धानावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव चालू होत आहे. सुरुवातीला हे लक्षणं असेच दिसतात, म्हणजे खूप जागा न घेतात, लहानशी जागा घेऊन आपण त्याच्यावर चांगला फंगीसाईड जरी वापरलं नाही तर हा खूप प्रमाणात वाढत जात असतो. तर अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे? तर मागच्या वर्षी पण माझ्या या धानाच्या शेतामध्ये हा करपा रोग खूप प्रमाणात आला होता. तर मी खूप अशा औषध्या मारल्या, पण त्यांच्या काही रिझल्ट मला दिसलेला नाही. सगळ्यात स्वस्त आणि चांगली मागच्या वर्षी मी धानुका कंपनीचा कोनिका हा फंगीसाईड अँड बॅक्टेरियासाईड यूज केला होता. याच्यामध्ये कासुगामायसिन आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड हा कंटेन आहे. आणि रिझल्ट एवढं मस्त आहे की सपोज तुमच्या शेतामध्ये हा रोग जरी आला असेल तर तुम्ही याच्यासाठी हा मारू शकता. तसेच कधी कधी काय असते माहीत आहे का, ह्याच रोगासारखा दुसरा एक रोग असतो. त्याच्या खाली म्हणजे कसं चेक करायचं, तर त्याच्या खाली जे असते ना, असे मावा टाईप, असे धानाच्या मुळीला अशा मावा टाईप खूप आले असते. तर आपण त्यावेळेस कन्फ्यूज होऊन जातो की याच्यासाठी मग काय करायला पाहिजे आपल्याला. तर याच्यासाठी आपल्याला एक इन्सेक्टिसाईड मारावा लागेल. तुम्ही एक असं पण करू शकता, हा फंगीसाईड आणि बॅक्टेरियासाईड बरोबर त्याचा वापरसुद्धा करू शकता तुम्ही. याच कंपनीचा आहे तो टार्गेट म्हणून. आणि त्याचा पण एवढा 100% रिझल्ट आहे ना त्या मावा तुडतुड्यावर. मी मागच्या वर्षी या दोन्हीचा पण स्प्रे केला होता आणि रिझल्ट ऑसम. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्याही शेतावर हा असा रोग आलेला असेल आणि सपोज आला नाही आणि तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल तर तुम्ही ह्या 2 स्प्रे नक्की काढा. मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमच्या शेतामध्ये असा कोणता पण रोग समोर काही दिवसांपर्यंत येणार नाही आणि फसल जे क्वालिटी पाहिजे आहे फसलमध्ये ते तुम्हाला दिसून जाईल. धन्यवाद.